दावोसमधून महाराष्ट्रात गुंतवणुकीचा ओघ हा सुरूच आहे। दावोसमध्ये 3,53,000 कोटींचे करार करण्यात आले आहेत। राज्यात 2 लाख रोजगार निर्मिती होणार। 1 लाख कोटींच्या गुंतवणुकीसाठी कंपन्या अनुकूल आहेत। दावोसमध्ये सुरू असलेल्या जागतिक आर्थिक परिषदेत पहिल्या 2 दिवसात महाराष्ट्राने तब्बल 3,53,000 कोटीच्या गुंतवणुकीचे करार केलेले आहेत। याबाबत विविध उद्योगांशी बुधवारी सामंजस्य करार करण्यात आले। सोबतच आणखी 1 लाख कोटींच्या गुंतवणुकीत उद्योगांनी स्वारस्य दाखवलं असल्याची माहिती आहे। नवीन करारामुळे राज्यात 2 लाख रोजगार निर्मिती होणार आहे। गुंतवणुकीचे सामंजस्य करार हे केवळ कागदावर न राहता त्यांची प्रत्यक्ष अंमलबजावणी जलद गतीने करण्यावर सरकारचा भर असल्याची माहिती ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली। उद्योगपूरक वातावरण, कुशल मनुष्यबळ आणि झटपट निर्णय घेणारे लोकाभिमुख राज्य अशी महाराष्ट्राची प्रतिमा जगभरात असल्याचं जाणवल्याचा उल्लेखही मुख्यमंत्र्यांनी केलाय। दरम्यान राज्यात कुठल्या कुठल्या कंपन्यांनी किती गुंतवणूक केली तेही पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून सविस्तरपणे। दावोसमधून महाराष्ट्रात गुंतवणुकीचा ओघ सुरू आहे। कंपनी आपण पाहतोय आयनॉक्स एअर प्रोडक्ट ही कंपनी आहे। गुंतवणूक त्यांनी केलेली आहे 25,000 कोटी आणि रोजगार त्यामुळे मिळणार आहे 5,000 लोकांना। बीसी जिंदाल या कंपनीने देखील गुंतवणूक एकंदरीत केलेली आहे 41,000 कोटींची। त्यामुळे सुद्धा 5,000 लोकांना रोजगार मिळण्याची शक्यता आहे। तर जेएसडब्ल्यू स्टील या कंपनीनेही 25,000 कोटींची गुंतवणूक केली आहे। त्यामुळे 15,000 लोकांना रोजगार मिळण्याची, रोजगाराची संधी निर्माण होण्याची शक्यता आहे। एबी इन ब्रेव या कंपनीने 600 कोटीची गुंतवणूक केली, त्यामुळे 150 लोकांना रोजगार मिळणार आहे। गोदरेज ॲग्रोवेट या कंपनीने 1,000 कोटी रुपयांची गुंतवणूक केली, त्यामुळे 650 लोकांना रोजगार मिळणार आहे। अमेरिकेतील डेटा कंपनी याने देखील 10,000 कोटींची गुंतवणूक केली, त्यामुळे 200 लोकांना रोजगार मिळणार आहे। अदानी समूहाने 50,000 कोटीची गुंतवणूक केली आहे, त्यामुळे 500 लोकांना रोजगार मिळणार आहे। स्विस इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स या कंपनीने 1,158 कोटी रुपये गुंतवणार आहेत, त्यामुळे त्यांना रोजगार मिळणार आहे एकंदरीत 500 लोकांना। इंडियन ज्वेलरी पार्क ही कंपनी 50,000 कोटी रुपये गुंतवणूक करणार आहे आणि त्यामुळे 1 लाख लोकांना रोजगार मिळण्याची शक्यता आहे। वेबवर्क्स या कंपनीने 5,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचं दर्शवलंय, त्यामुळे 100 लोकांना रोजगार मिळणार आहे। इंडोस्पेस ESR KSH प्रगती या कंपनीने 3,500 कोटी रुपये गुंतवणार आहेत, त्यामुळे 15,000 लोकांना रोजगार मिळणार आहे। तर यावरती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली पाहूयात। इथे खूप मोठ्या प्रमाणावर यावर्षी तर पार्टिसिपंट खूप होते, जवळपास 2900 होते आणि अनेक देश, अनेक राज्य इथे येतात आणि महाराष्ट्राला देखील आपल्या राज्याचं ब्रँडिंग, शोकेसिंग करण्याचा संधी इथं मिळाली। महाराष्ट्रामध्ये आज इन्फ्रा प्रोजेक्ट नंबर 1 ला चालू आहेत। महाराष्ट्र GDP मध्ये नंबर 1 कॉन्ट्रीब्युटर आहे देशाचा। FDI मध्ये देखील महाराष्ट्र नंबर 1 ला आहे आणि म्हणून काल आणि आज अपेक्षेपेक्षा जास्तीचे MOUs आज साईन झालेले आहेत। जवळपास 4 लाख कोटी पेक्षा जास्तीचे MOUs झालेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।